सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत, मला त्यांची साथ हवी आहे. त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं. मी सांगतो काय करायला पाहिजे ते. पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलन या करून होणार नाही. ते आज आंदोलन घरापर्यंत पोहोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये काहीतरी एक षडयंत्र रचलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज. आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो. की माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? माझे आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत, मला त्यांची साथ हवी आहे. त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं. मी सांगतो काय करायला पाहिजे ते. पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलन या करून होणार नाही. ते आज आंदोलन घरापर्यंत पोहोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये काहीतरी एक षडयंत्र रचलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज. आणि किडोक गोष्टींवरती समाधान मानू नका हो. आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो. की माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? आणि 20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा. मला कळत नाही आता ते काय, ते घर नोंदणीचं काय झालं ना आता. काय घर जनगणना आता 30 तारखेपासून सुरू होते, जूनच्या. काय घरगणना झाली आता. हे करताना या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत, तुम्हाला नको कळायला? आणि गप्पा मारता मारता, बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात. आणि ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. मग माझी आता आल्यावरती काय सांगू, पत्र वाचलं नाहीस का? पण ते घरच्या घरीच सगळं होतं, त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही. पुढल्या वर्षी निश्चित बाहेरगावी जाईल, काळजी नसावी. असो, आज तुम्हाला इथे अभिजित येऊन त्यांनी आपल्याला SIR बद्दल अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा खास करून हा मेळावा मी तेवढ्यासाठीच आज बोलवला की SIR या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. SIR तर येतच आहे, त्याच्यातनं पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये काय झालं आपण पाहिलंच. त्याच्या अगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्याकडे असलेल्या अनेक इतर राजकीय पक्षांच्या देखील अनेकांचं या मतदार याद्यांवरती लक्ष नसल्यामुळे काय काय गोंधळ होऊ शकतात. आणि आता निवडणुका ही गोष्ट इतक्या प्रोफेशनल लेवलवरती आलेली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमचं संपूर्ण, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला खासदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला नगरसेवक व्हायचंय. पण आपल्या ह्या असल्या चुकीने आपण आयुष्यातली 5-5 वर्ष घालवतोय, ह्याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला तुम्ही सगळं सहकारी माझ्याबरोबर सगळेजण आलात, त्यावेळेला तुमची मुलं किती वर्षाची होती आणि आज ती किती वर्षाची आहेत याचा जरा अंदाज घ्या. आणि त्याच्यातनं आपण काय काय गोष्टी, तुम्ही आंदोलन करता, उत्तम आंदोलन करता, भाषण उत्तम करता, घराघरापर्यंत लोकांना विचार पोहोचवता, सगळ्या गोष्टी करता, लोकांना भेटत असता, सगळं काही आहे.
पण ही सगळी गोष्ट करत असताना निवडणूक ही एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 2-4 वर्षामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांचं समीकरण मानलं जात आहे देशभरामध्ये, त्याचा विचार तुम्ही निश्चित करणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त आंदोलन करत राहू आपण. आपला विभाग अध्यक्ष महाराजांचा महेश बरकसे, महाराजांच्या शिरोटोपावरती जैनांचा झेंडा इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा झिरोटोप वगैरे कळेल असं झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी काही जाणून बुजून सुरू आहेत का? की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? मला असं वाटतं हे पण तुम्ही तपासणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज वर्षोनवर्ष इथे अनेक जैन लोक राहत आहेत. प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या मुली जे काही उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जण जे आहेत त्यांच्यातले काही मुली हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागलेत आणि गच्छपी लागून तिथे ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवतायत. तो एक जण कोणतरी आहे, तो त्याला मुनी पण म्हणत नाही. कोणतरी एक जण आहे त्याला मुनी पण म्हणत नाही. एक कुरळ्या केसाची त्याला इथे कुरळे केस आहे. उलट झालं की निलेश चंद्र नाव दे सर. मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवा आहे तो घ्यायचा, बाकीच्याला पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसऱ्या सत्तेवरती येतील, ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला बोंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं म्हणून आम्ही हे केलं. आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल की ज्याला महिला ह्याची योजना आणली, काय लाडकी बहीणची योजना आणली, मी तेव्हाच सांगत होतो की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्ती तुम्ही लक्ष द्या, त्याच्यावरती पैसे खर्च करा. दर महिन्याला पैसे देण्याची गरज नाहीये. 1,500 रुपये देत आहेत, त्या महिन्याला 1,500 जात आहेत कुठे तर एकदा बघून घ्या. आता त्याच्यातही कट येणार. उघड कुठची गोष्ट दिल्यावरती राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. आणि मग तुमच्या मतांसाठी ज्यावेळेला या फुकट गोष्टी करायला लागतात त्याला बाकीच्या ठिकाणून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात. तुमच्याकडे तुम्हाला 1 रुपया द्यायचा आणि तुमच्याकडे 10 रुपये ओरबाडून काढायचे, 100 रुपये ओरबाडून काढायचे. आपण हे कधीतरी गणित मांडणार आहोत की नाही, बघणार आहोत की नाही. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण सत्तेत आहे ह्याच्याशी मला मतलब नाही. आपण काय देशाचं वाटोळं करतोय, आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय नुकसान करतो, आपल्याला हे जर समजत नसेल काय चाटायच्या त्या निवडणुका. आणि जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला नगरसेवक होऊन, आमदार होऊन, खासदार होऊन जर समजा तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर आता ते अभिजित यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिथे जाण्याचा सत्तेचा मार्ग हा मतदार यादीतूनच जातो.
खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतली पाहिजेत, यासाठी तुम्ही फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आम्हाला भांडणं नकोय, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्याचे काही जण भेटायला येणार आहेत, मला त्याला मी त्यांच्याशी बोलीनच. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलाय नवीन. अनेक मुली यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात. देवाने पांढरे पट्टे लागत तुम्हाला, सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या समाजाबद्दल, त्या जैन समाजाबद्दल जे काही धर्माचं काम करत असाल करा, करण्याबद्दल काहीच प्रश्न नाही. नको त्या भानगडीत कशाला येत आहे. मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढऱ्या पट्ट्यांचा विषय. आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. सगळा जैन समाज असा नाहीये, पण हे जाणून बुजून. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सगळे उतरता, आपलं डोकं फिरतं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या एका विषयांमध्ये, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ज्याच्यामध्ये भावनिक सगळे विषय काढायचे, आणि ह्यांचं काम हे वेगळ्या तऱ्हेने चालू असतं. तुम्हाला इकडे बघायला लावतात आणि ह्यांचं काम इकडे चालू असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. संपूर्ण देशाचा विचका झालेला आहे, राज्याचा विचका झालाय. मला कोणाची सत्ता आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे वगैरे, कोणाला सत्ता मिळवायची आहे, हा सगळा भाग बाजूला सोडा. आपण आपल्या राज्याचं काय नुकसान करतोय, आपण आपल्या देशाचं काय नुकसान करतोय. आज बेरोजगारीचं प्रमाण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे, काही लक्ष आपलं तिकडे. मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर आपण एकमेकांना भेटतोय. स्टेप बाय स्टेप जाऊ. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची सर्वांची की तुम्हा सर्वांना मला वाढदिवसाच्या दिवशी भेटता नाही आलं. माझी इच्छा होती, तुमची इच्छा असते, पण ते जरा कठीण होऊन बसतं. आता कुठून आल्या त्या भाषा एवढ्या, काय अरे इथून तिथून गेला बोलताना आत गेली तर प्रॉब्लेम. मागे खूप वर्षापूर्वी नागपूरच्या एक सभा होती, मुलं होते. शून्य, कोण तुम्ही कोण नाही, रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल. काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं अगोदर, ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक पण नाही. मी खाली आमच्या मी बसलो असताना मी म्हटलं बरं झालं, चला आपले खासदार निवडून आले. पण या पळवापळवीच्या राजकारणामध्ये आपण मूलभूत गोष्टी आपण विसरून जातो आहोत. आपण महाराष्ट्राचं अस्तित्व विसरून जातो आहोत, महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून जातो आहोत, महाराष्ट्राची परंपरा विसरून जातो आहोत, देशाची परंपरा विसरून जातो आहोत. आणि चौबाजूने आम्ही काय बघतोय, आज या सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. मी तुम्हाला आता एक आपल्या महावितरण ना MSCB MSCDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशन,
बरोबर, वितरण. त्याचा भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने आता एक आकडा काढला. तुम्ही नीट लक्षात ठेवा मी काय बोलतोय. इथे माझे चॅनलवाले असतील त्यांनी जर नीट पत्रकारांनी नीट बघावं. माझ्याकडे आता रिपोर्ट आलाय. या भारताच्या पॉवर मिनिस्ट्रीने जाहीर केलेला रिपोर्ट आहे MSCDCL ची. 100 पैकी महाराष्ट्राला किती गुण मिळाले असतील पॉवर डिस्ट्रीब्युशन मध्ये? तुम्ही राजकारण नीट समजून घ्या मी काय बोलतोय ते. किती गुण मिळाले असतील? 100 पैकी किती गुण मिळालेले असतील महाराष्ट्राला? 1.5 गुण मिळाले. 1.5. या 1.5चा अर्थ कळतोय तुम्हाला? यांचा आता आयपीओ येतोय. MSCDCLचा आता आयपीओ येतोय, म्हणजे लोकांकडनं पैसे घेण्यासाठी. ज्याला 1.5 मार्क आहे त्याच्यात कोण गुंतवणूक करणार मला जरा सांगा. कोण येणार गुंतवणूक करायला? फक्त. म्हणजे हे एकदा ताब्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन की महाराष्ट्राची वीज हे अदानी ठरवलं. तुम्हाला कोणत्या भावाने विकायचंय, तुमच्याकडची कशी मीटर तोडायची, तुम्हाला कसं तुम्ही पैसे नाही भरू शकलात तर कसे तोडायचे, अंधारात कसं ठेवायचे, याचे सगळे उपाय सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या जमिनी तर देतातच आहेत, जंगलं दिली जात आहेत. तुमची वीज ही देखील दिली जाणार, उद्या पाणी दिलं जाणार. गुलाम आहात का तुम्ही? यांच्यासमोर आम्ही भिका मागायच्या आणि मग हे काय करणार? पुन्हा परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार. हे चक्र कसं फिरते बघा. परत तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवणार, मग लोक आपल्याकडे येणार की आमच्याकडचे भाव वाढले, मग त्याच्यावरती आपली सगळ्यांची आंदोलन होणार, आपली इतर पक्षांची होणार आणि मग आपलं लक्ष तिकडे आणि ह्यांचं लक्ष SIR वर. निवडणुकीला ज्यावेळेला तुम्ही मतदानाला जाल त्याला तुमच्या लक्षात येईल आपले मतदारच नाही आहेत. मतदार आहेत पण त्याची नावच नाही आहेत. आणि जर त्या वेळेला तिथे मतदारांची नावं जर समजा गाळली गेलेली असतील तर त्या क्षणाला तुम्ही काहीही करू शकणार नाही.